कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। कांद्यावरील आता 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवलेलं आहे। 1 एप्रिल पासून कांद्यावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार नाही। आता केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिलाय। वीस 20% एक्सपोर्ट ड्यूटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक, नगर, पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे, या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। कांदा हे पीक फार गरीब शेतकऱ्यांचं आहे आणि त्याच्यातून जे 2 पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह सुरू असतो। आणि मला आनंद आहे की फडणवीस असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आणि अर्थातच दिल्लीतील प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शहा या सगळ्यांनी जे आहे आमची विनंती ऐकली आणि त्याप्रमाणे त्यांनी जे आहे निर्यात शुल्क वगैरे सगळं बंद केलेलं आहे। एक अतिशय चांगला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यांना दिलासा देणार त्या ठिकाणी झालेला आहे। केंद्र सरकारने ती जी ड्यूटी होती ती हटवलेली आहे। मला वाटतं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आपण अपेक्षा करूया की पुढे कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळेल। राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने हे 20% निर्यात शुल्क हे आता काढलेले आहेत आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांद्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाव मिळणार आहे। आता आमची दक्षता राहील की एवढं सगळं झाल्यानंतर जर काही ठराविक व्यापारी शेतकऱ्यांना दिशाभूल करून कमी किमतीमध्ये जर कांदा घेण्याचा प्रयत्न करणार तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि मग कांद्याचे भाव हे आता वाढतील। आमचा कांदा देशभरामध्ये महाराष्ट्राचा कांदा पोहोचेल। देशामध्येच नव्हे तर विश्वभरामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या नाशिकच्या कांद्याची मागणी आहे आणि सगळीकडे आता तो पोहोचणार आहे। मोठ्या प्रमाणात त्याचं निर्यात होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।